महिलांच्या सोयीसाठी ठाण्यामध्ये 12 ठिकाणी रेस्ट रूम उभारण्यात आल्या होत्या। महिलांना प्रसाधन गृह किंवा स्तनपानाची सोय सुद्धा इथं करण्यात आली होती। या रेस्ट रूमची आयडिया एकदम चांगली होती, पण आता ठाण्यात कुठे कुठे या रेस्ट रूम जिवंत आहेत हे आपण पाहूयात। महिलांसाठी शौचालय नसल्याची ओरड कायमच होत असते आणि ही ओरड होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर ही जी शौचालय आहेत ही मोडकळीच्या अवस्थेत असलेली पाहायला मिळतात। या शौचालयामध्ये ठाणे महापालिकेने एक उपक्रम देखील राबवला होता। यामध्ये महिलांना रेस्टरूम असण्याची गरज असल्याचं महापालिकेने तेव्हा सांगितलं होतं। त्यामुळे महिलांना कपडे बदलण्याची सोय इथे करण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे महिला इथे लहान बाळं जर त्यांच्याकडे असतील तर थांबून स्तनपान करू शकतात अशा पद्धतीची सोय इथे करण्यात आलेली होती। सॅनिटरी नॅपकिनचे मशीन्स इथे लावण्यात आलेले होते। मात्र आता जर आपण बघतोय तर ही जी रेस्टरूम आहे महिलांसाठी केलेली ही अक्षरशः मोडकळीच्या अवस्थेत पाहायला मिळते। हे जे सांगाडे दिसत आहेत त्या महिलांसाठी बांधलेल्या रेस्टरूम्स आहेत। महिलांसाठीच्या रेस्टरूमला दरवाजेही नाहीत। आतमध्ये दारूच्या बाटल्या आणि कचरा पडलाय। आता ही दुसरी रेस्टरूम पहा। इथे तर केअरटेकरना चक्क संसारच थाटलाय। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही अशाच रेस्टरूम्स आहेत। मात्र पुरेशी जनजागृती न केल्यानं या ठिकाणी एकही महिला येत नाही। ठाणे महापालिकेनं स्मार्ट सिटी अंतर्गत 12 ठिकाणी रेस्टरूम्स बांधल्या। त्यानंतर या रेस्टरूम चालवण्यासाठी निविदा काढण्यात येणार होत्या। मात्र प्रत्यक्षात फक्त 2च रेस्टरूम सुरू झाल्या। इतर रेस्टरूमचे फक्त सांगाडे उरलेत किंवा त्यावर भलत्याच लोकांनी कब्जा केलाय। याकडे ना महापालिकेचं लक्ष आहे ना सरकारचं। खरं तर 16 रेस्टरूम हे बांधणार होते, पण प्रत्यक्षात 12 रेस्टरूम बांधले गेले आणि त्याच्यापैकी आता जर तुम्ही बघाल तर 3 ते 4 रेस्टरूम हे तुम्हाला दिसतील। बाकी रेस्टरूम कुठे गेले, गायब झाले। काही ठिकाणी तर रिक्षा चालकांनी तिकडे त्यांचं सामान ठेवायची जागा बनवली आहे। म्हणजे जर एवढे 9 करोड रुपये पालिकेने खर्च केले तर ते कधी का चालू झाले नाहीत हा माझा तेव्हाही सवाल होता आणि आजही त्या गोष्टीचा मी पाठपुरावा करतेच आहे। ठाण्यात नोकरदार महिलांचं प्रमाण जास्त। महिलांना स्तनपान करण्यासाठी, प्रसाधन गृहासाठी, कपडे बदलण्यासाठी म्हणून या रेस्टरूम्स बांधण्यात आल्या होत्या। मात्र 2 रेस्टरूम वगळता एकही रेस्टरूम वापरण्यासारखी नाही। या संदर्भात आम्ही महापालिकेलाही विचारलं। त्यावेळी लवकरच या रेस्टरूमची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचं महापालिकेनं सांगितलंय। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून देखील हे अर्बन रेस्टरूम उभारण्यात आलेले पाहायला मिळाले होते। मात्र या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारलेल्या अर्बन स्मार्ट रेस्टरूमचे पैसे वाया गेलेले पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर ठाण्यातल्या सेंट जॉन शाळेजवळ असणाऱ्या या अर्बन रेस्टरूममध्ये अक्षरशः काही जणांनी संसार थाटलेला पाहायला मिळतोय। तर आपण कापूरबावडी जंक्शनच्या इथे या अर्बन रेस्टरूमला अक्षरशः टाळं लागलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीतच या रेस्टरूममुळे जे महापालिकेने पैसे खर्च केले होते ते संपूर्ण पैसे या सगळ्या माध्यमातून वाया गेलेले पाहायला मिळतात। या योजनेसाठी तब्बल 9 कोटी खर्च करण्यात आले होते। रेस्टरूम तर उरल्या नाहीतच, पण जनतेचे पैसे वापरून 9 कोटींचा अक्षरशः चुराडा झालाय। भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे।